हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. दिल्लीहून जे सांगितलं जाणार तेच फडणवीसांनी ऐकावं लागणार. त्यांनी कितीही चंद्रसूर्याचे दाखले दिले तरीही त्यांना दिल्लीचं ऐकावं लागेल. राज ठाकरेंचा फडणवीसांना पुन्हा एकदा जोरदार टोला. पालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंची आज नाशिकमध्ये पहिली जाहीर सभा. संयुक्त सभेतून काय घणाघात करणार याकडे सगळ्यांचं लक्ष. भाजपची अवस्था पिंजरा चित्रपटातील मास्तरासारखी झाली आहे. हातात तुणतुणा घेऊन ते उभे आहेत असं म्हणत जयंत पाटलांचा भाजपवर जोरदार निशाणा. पिंपरीतील प्रचार सभेत अजित पवार आणि रोहित पवार एका मंचावर, मात्र दोघांनीही एकमेकांकडे पाहणं टाळलं. रवींद्र चव्हाणांनी असं वक्तव्य करायला नको. लोकभावना दुखावल्याची किंमत मोजावी लागते. रवींद्र चव्हाणांनी विलासराव देशमुखांवर केलेल्या टीकेचा अमित देशमुखांकडून समाचार. मला जे सोडून गेले ते बर्बाद झाले. माझ्या नादी लागू नका. भाजप सोडून गेलेल्या विरोधकांना अशोक चव्हाणांचा इशारा. आणि आजपासून महिला क्रिकेट IPL स्पर्धेला सुरुवात. मुंबई इंडियन्स आणि RCB मधील लढतीनं या सीझनचा शुभारंभ. सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आणि बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे. नाशिक मनपासाठी आता ठाकरे बंधू मैदानात उतरलेत. तपोवन भूमीमध्ये आज पहिली जाहीर सभा होणार आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची ही जाहीर सभा असणार आहे. आणि या संयुक्त सभेतून ठाकरे बंधू नेमकं काय बोलणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. शिवसेना, उबाठा आणि मनसे कार्यकर्ते या सभेसाठी उपस्थित राहतील. मुंबई महापालिकेच्या रणांगणाचे बाण सोडले जात आहेत. आणि मुंबईमध्ये जन्माला येऊन म्हातारे व्हायला आले तरी अजून मुंबईचा विकास करू शकले नाहीत असा जोरदार टोला मुख्यमंत्र्यांनी ठाकरे बंधूंना लगावलाय. नागपुरात तर्री पोहे विथ देवाभाऊ या कार्यक्रमात ते बोलत होते. सकाळी ठाकरे बंधूंची संयुक्त मुलाखतीचा पहिला भाग खरं तर कालच प्रसारित झाला. आणि देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळातील इतर मंत्री मुंबई बाहेरचे असल्यानं मुंबईतल्या समस्या आहेत तरी काय अशी टीका राज ठाकरेंनी केली होती. यावर मुख्यमंत्री काय म्हणाले पाहूया. नागपूरचे, अजून बाकीचे सगळे बाहेरचे. आता उदाहरणार्थ समजा तुमचा कुठचा काय गृहनिर्माण मंत्री किंवा अजून कुठचा PWD मिनिस्टर किंवा अजून कोणतरी हे बाहेरचे ज्यावेळेला येतात, ते ज्यावेळेला मुंबईत येतात त्यावेळेला त्यांना प्रश्न पडतो, सर प्रॉब्लेम काय शहराचा? रस्ते आहेत, हॉस्पिटल आहेत, दिवे आहेत, शाळा आहेत, कॉलेजेस आहेत, पाणी आहे 24 तास. इथले प्रॉब्लेम काय आहेत? कारण तो कंपॅरिझन करतोय त्याच्या रस्त्यांशी, त्याच्याकडच्या लोडशेडिंगशी. आता जे मुंबईला जन्माला येऊन आता म्हातारे व्हायला लागले तरी विकास करू शकले नाही, ते काय विकास करणार आहेत? जो काही विकास बघा, एक गोष्ट तर मान्य करावी लागेल, मुंबईच्या विकासामध्ये पहिलं नाव कोणाचं घेतलं जात असेल तर ते नितीन गडकरींचं घेतलं जातं, ज्यांनी 55 उड्डाणपूल तयार केले, वरई बांद्रा सीलिंग तयार केली. आणि त्यानंतर मुंबईचा 360 डिग्री विकास हा मोदीजींच्या नेतृत्वाखाली मी आणि एकनाथ शिंदेंनी केला. आणि आता बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत आगामी महापालिकांच्या निवडणुकीसंदर्भातल्या काही महत्त्वाच्या बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात. सुरुवात करूया.
बाहेरून आलेल्यांना मुंबई कळणार नाही अशी ओरड काही जण करतायत, मात्र घरात बसून किंवा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मुंबई आणि मुंबईकरांच्या व्यथा कधीच समजणार नाही तशी सडकून टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता केली. तसंच सत्तेत असताना विकासाला ब्रेक लावणारे आता विकासावर भाषणं करतायत असा टोला देखील त्यांनी लगावला. चांदिवली इथे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी त्यांची भव्य प्रचार सभेत ते बोलत होते. पुण्यामध्ये अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकत्र येणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा संयुक्तिक जाहीरनामा प्रकाशित होणार आहे. अजित पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार आणि अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीमध्ये 10 जानेवारीला राष्ट्रवादीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार आहे. खासदार सुप्रिया सुळेंनी नवी मुंबईमध्ये रोड शो केला. बेलापूर ते वाशी दरम्यान उपनगरात रोड शो पार पडला. या रोड शोमध्ये मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात राज ठाकरेंनी शक्ती प्रदर्शन केलं. ठाण्यातील कोपरी पूर्व परिसरातील अष्टविनायक शाखेला भेट दिली. यावेळी मोठ्या संख्येनं शिवसैनिक आणि मनसैनिक उपस्थित होते. मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी ठाण्यातील चंदनवाडी शाखेला भेट दिली. यावेळी शाळेच्या नोंदवहीत सही करून त्यांनी शाखेला भेट दिली. ठाण्यामध्ये राज ठाकरेंनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत गुलाल आपलाच आहे असं म्हणत विजयाचा विश्वास व्यक्त केला. मनसे नेते अमित ठाकरे यांनी मालाडमध्ये मनसेच्या उमेदवारांचा प्रचार केला. प्रचारादरम्यान नागरिकांनी ढोल ताशांच्या गजरात त्यांचं स्वागत केलं. या प्रचारात अमित ठाकरे आणि मिताली ठाकरे सहभागी झाले होते. मुंबईच्या अंधेरीमधल्या शाखेला उद्धव ठाकरेंनी भेट दिली. अंधेरी जोगेश्वरी मतदारसंघ जोडणाऱ्या या शाखेच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 72च्या उमेदवार मनीषा पांचाळ यांना शुभेच्छा देऊन कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवलं. मुंबईमध्ये जन्माला येऊन म्हातारे व्हायला आले तरी अजून मुंबईचा विकास करू शकले नाहीत असा जोरदार टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे बंधूंना लगावलाय. नागपुरात तर्री पोहे विथ देवाभाऊ या कार्यक्रमात ते बोलत होते. छत्रपती संभाजीनगर महापालिकेत शिवसेनेसोबत युती व्हावी म्हणून खूप प्रयत्न केले, मात्र शिवसेनेमध्ये 2 गट असल्यानं जागांवरून अडचणी येत होत्या असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलेलं आहे. संभाजीनगरमध्ये युती न झाल्याचं मला दुःख आहेच, मात्र निवडणुकीमध्ये भाजपच नंबर 1चा पक्ष असेल असं मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे बंधूंना टोला लगावलाय. तुमचा स्क्रिप्ट रायटर बदला, वर्षानुवर्ष तेच सुरू असल्याची टीका फडणवीसांनी केली. मुंबई महाराष्ट्रापासून कोणी तोडू शकत नाही, त्यांनाही माहिती आहे. चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राचीच अशा शब्दात फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं. अजित पवार आणि रोहित पवार पुन्हा एकदा एकाच व्यासपीठावर आले. पिंपरी चिंचवडमधील प्रभाग क्रमांक 32 उमेदवारांच्या प्रचारासाठी काका पुतण्या एकत्र आले होते. महापौर आणि नगरसेवक पद फार डिमांडिंग आहे. छोट्या छोट्या कामासाठी लोक महापौर आणि नगरसेवकाला शिव्या घालतात. मी या दोन्ही पदावर राहिलेलो आहे. मागच्या जन्मात पाप केलेला नगरसेवक बनतो आणि महापाप केलेला महापौर बनतो असं मिश्किल वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं. स्वतःच्या राजकीय आणि वैयक्तिक फायद्यासाठी आमदार नरेंद्र मेहता मीरा भाईंदरच्या जनतेला वेठीस धरत असल्याचा आरोप प्रताप सरनाईक यांनी केलाय. आमदार मेहतांनी केलेल्या भ्रष्टाचाराबाबतच्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिलंय. कल्याण डोंबिवली महापालिकेसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन केलं आणि यावेळी बैठक घेत राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना सूचना दिल्या.